आणि आज आपण बघितलंच प्रत्येकाचं टॅलेंट आणि खरोखरीच म्हणजे अतिशय उत्तमपणाने प्रत्येकाने सादर केली, त्याबद्दल प्रत्येकाचं अभिनंदन. क्रिएटिव्हिटी ही तर मराठीपणाची ओळख. नक्कल केली ती सुद्धा अस्सलपणाने. पुरातन काळी पुरुषांची क्रिएटिव्हिटी शेती, उद्योग, वैद्यकीय व्यवसाय, शिक्षण इत्यादी व्यवसायात, तर बायकांची पाककला, ओव्या, रांगोळी, भरतकाम, विणकाम आणि उखाण्यांमध्ये. उखाणा म्हणजे आपली मराठी खासियत. मी उखाण्याची व्याख्या अशी केली आहे. उ म्हणजे उमलत गेलेल्या प्रीतीचं, खा म्हणजे खासपणे, णा म्हणजे मराठी बाण्यातला णा, घेतलेलं नवऱ्याचं नाव. हल्लीच्या काळात मराठी बायकोबद्दल आता छान ऐकलंच तुम्ही, पण हीच मराठी बायको राष्ट्रपती, डॉक्टर, प्राध्यापक, IT प्रोफेशनल इत्यादी झाली तरी उखाण्यातली क्रिएटिव्हिटी आमची हरवली नाही बरं का. कसं ते ऐका. आता हे सगळे उखाणे मी स्वतः महाराष्ट्र थीमवर काही यांच्या मदतीने असे बनवलेले उखाणे आहेत, तर ऐका. पहिला उखाणा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत बाप्पा मोरया गणपती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत बाप्पा मोरया गणपती. मिलिंदची सुजाता तुमच्या समोर सादर करते शब्दांची पंचारती. शिवबाने केला वाईट प्रवृत्तीचा संहार. शिवबाने केला वाईट प्रवृत्तीचा संहार व सत्य प्रवृत्तीचा पालनहार. विवेक आणि ओम आर्यदिवी बरोबर बहरला माझा संसार. अस्सल मराठी साड्यांचे प्रकार. अस्सल मराठी साड्यांचे प्रकार. पैठणी, जिजामाता, राजमाता, एरकली आणि नारायणपेठ. आनंदला विचारलं कुठली नेसू, पण तो कुठली नेस, यू लुक ग्रेट. तोडे पाटल्या बांगड्या वाकी नथ कानाचे वेल. तोडे पाटल्या बांगड्या वाकी नथ कानाचे वेल. साज मोहनमाळ एक वाणी, पण सर्वात मौल्यवान मला विवेकाने घातलेले मंगळसूत्राचे मणी. सई शिवाजी, रमा माधव, माई व सावरकर. सई शिवाजी, रमा माधव, माई व सावरकर. संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक व्हावा अशा ह्या अपूर्व जोडी. मिलिंद म्हणतो अगं संसाराबरोबर थोडी तरी परमार्थाची असू दे गोडी. नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल. नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल. सोलापूरची चादर व शिर्डीची रेवडी. सोलापूरची चादर व शिर्डीची रेवडी. विवेकला मात्र आवडतो रत्नागिरीचा हापूस व पुण्याची बाकरवडी. खंडाळा, लोणाळा, कार्ला, माथेरान, पाचगणी, कितीही महाराष्ट्राची हिल स्टेशन्स. आनंदला विचारलं मग कुठं वेकेशन, तर म्हणतो कसा सध्याच्या इकॉनॉमीत गार्डन स्टेटच आपलं हिल स्टेशन. मराठी मायेच्या झुंजार कन्या. जिजाऊ, ताराऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई. मराठी मायेच्या विद्वत कन्या. बयो, लक्ष्मी, सावित्री, आनंदिनी, इरावती. आता तर झाल्या प्रतिभाताई भारताच्या राष्ट्रपती. मिलिंद म्हणतो का नाही होणार मराठी कन्या अमेरिकेची पहिली महिला राष्ट्रपती. मी म्हणाले धगधग गर्ल माधुरी दीक्षित ला मिळाले पद्मश्री. भारतरत्न आहेत स्वरलक्ष्मी लता मंगेशकर. मिलिंद म्हणतो त्यांचे सोड, विश्वरत्न आहे आमचा वंडर बॉय सचिन तेंडुलकर. महाराष्ट्राचे पदार्थ खास. मसाले भात, पोहे, थालीपीठ, झुणका भाकर व पुरणपोळी. आनंदला मात्र काय विचारायला म्हणालात, तर आवडतं साधा मेतकूट भात आणि भाजी पोळी. नाव ठेवण्यापेक्षा नाव घेणे जास्त क्रिएटिव्ह. नाव ठेवण्यापेक्षा नाव घेणे जास्त क्रिएटिव्ह व मजेदार नाही का. विवेक म्हणतो लीना सुग्रण कोट विनर झाली, पण घडी मी बनवतो तुम्हाला माहितीये का. मराठमोळ घर म्हणजे तुळशी वृंदावन, सडा रांगोळी व सायंकाळी शुभम करोती. मराठमोळ घर म्हटलं म्हणजे समोर तुळशी वृंदावन, सडा रांगोळी व सायंकाळी शुभम करोती. तीच परंपरा अश्विनी आनंदच्या घरी गेली 16 वर्ष बसतोय गणपती.
मंडळी, आवडली का आमची महाराष्ट्रमय उखाणे? आता शेवटचा उखाणा घेऊन आमची ही क्रिएटिव्हिटी थांबवते. भाग्य अमुचे बोलतो मराठी, भाग्य अमुचे बोलतो मराठी, भाग्य अमुचे ऐकतो मराठी, भाग्य अमुचे आहे विश्व मराठी, मुलांना शिकवतो मराठी, कार्यक्रम करतो मराठी. आपणा सर्वांचे हेच तर छोटेसे मराठी राष्ट्र. मिलिंदचा सर्वच जन्मनाथ. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.